पॉईंट आणेल त्याला यश पेडणेकर साहेबांकडून 100 रुपयाचा पारितोषिक आले. लक्षात ठेवा दोन्ही संघाने घ्यायची आहे. वडवली संघाचा पहिल्या रेड मध्ये संघाचा रेडर पहिला सुंदर अशी त्याची एंट्री बाद आणि रायडर तसेच आमच्या गावचे पहिला पॉईंट घेतलेला आहे तो 200 रुपये लुटलं. 9 नंबर जर्सीचा खेळाडू याला आमच्या गावाकडे आमच्या गावचे उद्योजक यश परबळकर आणि गोपीनाथ सागरे साहेबांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. लक्षात ठेवा आपण सामना झाल्यानंतर आपलं पारितोषिक घेऊन जायचं. गावदेव वडवलीमध्ये सुकुमार चव्हाणकर हा खास आज कोडे पंचवीसांच्या ग्राउंडवर खास खेळण्यासाठी आलाय. तर कुठून आलाय तर दुबईवरून आलाय. याचा खरं अभिनंदन करावे असं वाटतं. एक नंबर असा खेळाडू सुंदर असा सुकुमार. चला आम्हाला पण चांगलं वाटलं की काहीतरी प्रथम चालू केलं आणि बाहेरून आज चांगलं म्हणजे खेळाडू येतात आमच्यासाठी येणाऱ्या. तसेच आमच्या या आजच्या कार्यक्रमाला गायक चला आगमन झालेलं तरी साहेबांना विनंती की आपण स्टेजवर यायचं आणि आपल्या लाखेने गाणं केलेलं. जय श्रीराम सुरुंगवाडे आणि गावदेव वडवली. बघूया 10 नंबरच्या जर्सीचा जय श्रीराम तुम्हाला काय लाथाने गडी मारण्याचा प्रयत्न पण काय चलाकीचा आणि गेला बघूया एक गडी बात मात्र संघाला अप्रतिम त्याच्या अशी रायडर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी 5 नंबरचा गावदेव वडवलीचा काय करते असं सांगते एक गडी मारण्याचा प्रयत्न पण सुंदर अशी त्याची डिफेंडर झाले आणि मात्र पक्कड अशी घातली आणि तो बाद होतोय. गावदेवी वडवली 5 नंबरचा जर्सीचा पाहूया त्याच्या प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा खेळाडू काय त्याचा टेक्निक आहे काय नजर टाकला काहीतरी होणार कुणाला तरी पॉईंट मिळणार हे आहे. गावदेवी वडवली नाही तर कुरुंगवाडीला आणि मात्र दोघांना आमच्या गावचे समाजसेवक अभिषेक विजय कदम यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा यायचं आहे आपल्या स्टेजवर बसण्याची. चला 9 नंबर बोला किंग कमलेश साहेब यांना सुद्धा विनंती आहे आपली सुद्धा बसण्याची व्यवस्था केली आपण सुद्धा स्टेजवर यायचं आहे. सुंदर सुंदर ग्राफिक डिझाईनचा मास्टर केशव आनंद आपला अमोल अनंत काटे साहेबांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा यायचं आपण सुद्धा बसण्याची व्यवस्था केलेली आहे. वा काय चलाकी होती 9 नंबरचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनंत काटे साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. नाही 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 त्याला हाच तो सुकुमार जो आलेला तो दुबईवरून खास खेळाडू काय तगडा आणि तडाखेबाज असा खेळाडू आहे. सुंदर सुंदर अप्रतिम त्याची पाहूया 12 नंबरचा खेळाडू सुकुमार आपल्या संघासाठी काय करतो गावदेवी वडवली मधून त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी 15 नंबरचा कुरुंगवाडीचा हा खेळाडू उंच असा आणि हायटर पाहूया काय त्याला काय येतो गावासाठी केलं कारण आपला संघ विजयी करायचा आहे. आणि पाहूया नाही मागे परतला तसेच टीम दुसऱ्या फेरीचा सामना चालू आहे. डुएल डावरे रास्ता 5 नंबरचा खेळाडू जातो. पाहूया आज आपल्या संघासाठी काय करतोय तो काय चालू असते. हो 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 लाथाने कडे 2 लाख
हो आणि तेवढंच ताकदीने मात्र त्याला चांगली पकड आणि चांगले डिफेंडरने त्याला बाद केले. नाही पण डिपला जाम जातो तो बिना कुरुंगवाडी संघाने पुन्हा एकदा कुरुंगवाडीचा जर्सी नंबर खेळाडू जो आहे तो काय टॅलेंट आहे त्याच्यामध्ये सन्मान दिलेला दिसतो त्या संघासाठी. पण आता पाहूया याला प्रत्युत्तर देण्यासाठी 9 नंबरचा टॅलेंट बघा काय. हाच ते कबड्डी स्पर्धा म्हटलं जातं. हॅलो आणि बोरलीला कुरुंगवाडीसाठी बघूया काय करतोय. गडी मारणं हा प्रयत्नासाठी ते चालले आणि तेवढ्याच ताकदीचा हा फलंदाज आपला खेळाडू आणि तो बाद होतोय. कारण अगोदरच्या पण सामन्यामध्ये काय तुटून पडले होते त्या प्रतिस्पर्धी संघावर आणि तेच आता करून दाखवतोय तो आत्ताच्या मात्र कुरुंगवाडी या संघावर. कारण एक लेवलने एक बॉडीने एक टॅलेंट त्यांच्यामध्ये आहे तो गावदेवी वडवलीमध्ये. तसेच आमच्या गावचे समाजसेवक प्रशांत कदम साहेब, स्वप्नील खोटले साहेब, प्रशांत वाटे साहेब यांना सुद्धा विनंती आहे की आपण यायचं आहे. आपली स्टेजवर बसण्याची व्यवस्था केलेली आहे. साहेबांना विनंती आहे आपण यायचं आहे. आमच्या या अतिशय सुंदर कार्यरित्या सुरू आहे. आमच्या समाजसेवक सुभाष साबळे साहेबांचं आगमन झालेलं आहे. तसेच आम्ही त्यांच्या मंडळाकडून त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करत आहोत. आमच्या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते प्रशांत साहेब कदम, स्वप्नील साहेब पोटले, साहेब वाजे यांनी कृपया स्टेजवर यावे. आपली मंडळाची बसण्याची व्यवस्था केलेले साहेब जिगर कदम चला प्रशांत साहेब कदम 9 नंबरचा गावदेवी वडवलीचा आणि त्याला पुन्हा एकदा कुरुंगवाडीचा 05 जर्सी नंबर असलेला लाथणीकडे मारण्याचा प्रयत्न. तेवढाच त्याची जागा तिथून असं उडी मारतोय. बघूया आपल्या संघासाठी गडी मारणार का, एक पॉइंट मिळवणार का काय पाहूया. पण नाही, खाली मागे परतला आणि मात्र गावदेवी वडवली 4 नंबरचा खेळाडू सुंदर जाग्यावर उभा राहून तीक्ष्ण नजरने पाहतोय की कोणत्या खेळाडूला बाद करायचं असं त्याच. नाही नाही जमलं त्याला. आणि म्हटलं जातं त्याला श्रीराम कुरुंगवाडी या संघासाठी आणि हा खेळाडूसाठी पाहूया 10 नंबर जर्सीचा काय त्याला. कारण गडी मारणे महत्वाचं आहे म्हणूनच तो प्रयत्न करतोय. आणि मात्र बघूया काय शॉकआउट. खेळाडूला कोटले यांना सुद्धा विनंती आपण यायचं स्टेजवर. बसण्याची व्यवस्था केलेली आहे. काहीतरी युक्ती घडवली आणि मला वाटतं टीमच्यानी पॉइंट मिळवले. बाद केले ते गावदेवी वडवले. ते सुप्रसिद्ध गायक ऋणेश काविलकर साहेबांना विनंती की आपण सुद्धा यायचं आहे. आपली स्टेजवर बसण्याची व्यवस्था केलेली आहे. साहेबांना विनंती आपण या विनंतीचा मान घ्यायचा आहे. आपण यायचं आहे. आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि गायक
गुणेश काविलकर बोनस गावठी वडवलीचा वडवली एकच झाला होता. चला पुन्हा एकदा काही ना तुरुंगवाडीचा मथुर आणि दोन डिफेंडर आहेत ते मात्र गावठी वडवलीचा पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. हो 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 काय टॅलेंट आहे. मारायचं तर दोघांना आपण पण पाहूया काय जमतोय का. एक नंबरचा तर खेळाडू मांडीमार हा जाणार नाही दोन्ही मध्ये पण त्याला जमलेला आहे आणि तो मागे खालीच परतला आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी एक नंबरचा गावदेवीचा खरं ना बरं झाला. सुप्रसिद्ध गायक रुनेश काविलकर वल्लभबाजी यांनी प्रसिद्ध गाण्याचे गायक मला वाटतं आता आपल्याला गावदेवी संघाला यापुढे वगैरे सामना आहे. दुसरा प्रकार शिवाजी वडवली विरुद्ध गावदेवी रायडर्स वडवली. आमच्या सर्व मंडळाची विनंती आहे की रुनेश काविलकर साहेबांनी त्या गाण्याचे 2 बोल बोलावे ही साहेबांना विनंती आहे. चला गावदेवी वडवलीचा साहेबांकडून आता आपल्या या स्पर्धेला 2 बोल बोलणारे साहेबांना विनंती आहे. प्लीज साहेब घ्या. आणि आता पाहूया तुरुंगवाडी या संघाचा 05 जर्सीचा खेळाडू झाला काय बोल मुझे काही नाही ना अरे काय ते बोल म्युझिक आवड झाला पब्लिक पण लिरिक नसेल तर कसं चांगलं आहे. लिरिक पाहिजे कसं वाटत उठला तो काय घेऊन तो बोलतोय मारला काय मारला आणि जरा संपून दे थोडीच मॅच नंतर बोल. हॅलो बरं आपला सर्वांचा लाडका गायक रुनेश काविलकर याचं म्हणणं आहे की सर्व रसिक प्रेक्षकांना आणि सर्व खेळाडूंना मनपूर्वक त्याचा शाहिरी मानाचा मुजरा सर्वांना नमस्कार करून तो गीत गातोय. लक्ष असू द्या. नमस्कार. मी निघालो तुम्ही येता का माझ्या उंबरजा देवीला भेटाया येता का धाडलं बोलवलं चढवाईन हौसेन नाचीन पालखी घेऊन दिली तिने आज्ञा मला मी निघालो तुम्ही येता का माझ्या उंबरजा देवीला भेटाया येता का. सुंदर असं अप्रतिम त्यांचं गाणं आज आम्हाला ऐकायला समोर मिळाले त्यांच्या आणि त्यांचं मस्त असं. तसेच आमच्या गावचे समाजसेवक नंदकुमार साखरे साहेबांना विनंती की आपण सुद्धा यायचं स्टेजवर आपली सुद्धा बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि अतिशय सुरेख कसं गाणं आपल्याला साहेबांनी गाऊन दाखवलेलं आहे. साहेबांचा मनपूर्वक आभार. आपल्या
या गायनाने आम्हाला वाटतं ही क्रीडानगरी एकदम मंत्रमुग्ध झाली असेल. काही होईना पण आपले 2 शब्द आमच्या कानावर पडले आणि तुम्ही उपस्थित दिल्याबद्दल आम्ही तुमचे सतत आभारी आहोत. चला प्रेक्षकामध्ये बाबा तोडणकर साहेब जर कुठे असतील त्यांनी आमच्या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. बाबा सुद्धा विनंती करतो की साहेब बाबा तोडणकर साहेब कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. तुम्हाला बसण्याची व्यवस्था केलेली आहे. बाबा तोडणकर साहेब चला पाहूया कुरुमवाडीचा हा काय प्रयत्न होतो गडी मागत आणि डिफेंडर मध्ये त्याला यश आलं. गडी बाद झाला तो कुरुमवाडीचा. 2 पॉईंट आणि कुरुमवाडीचा 1 पॉईंट. राजेश भाऊ प्रत्युत्तर करण्यासाठी 9 नंबर जर्सीचा गावदेव वडवलीचा तगडा असा चांगला खेळाडू बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. हो सुंदर असे रायडिंग चालू आहे. गडी मारण्याचा प्रयत्न पण नाही नाही नाही. गावदेवी 12 आणि कुरुमवाडी आमच्या मंडळाला प्रॉब्लेम होतोय. श्री प्रमोद भाईजे कापोली यांच्याकडून 501 रुपयाची वर्गणी आले. मंडळ त्यांचा सतत आभारी आहे. गावदेवी 12 आणि कापोली यांच्याकडून सुद्धा 501 रुपयाची वर्गणी आले. मंडळ त्यांचं सुद्धा आभारी आहे. हे सांगते नाही 4 डिफेंडर त्याच्यावर कुठून पडले ते नंबर 2 वर कुरुमवाडीच्या या खेळाडूवर चालू सामना संदेशाची क्षण बाकी आहेत. त्यानंतर क्वार्टर फायनलचा दुसरा सामना शिवर्धन वडवली विरुद्ध गावदेव रेडर्स वडवली. चालू सामना सांगतात आपला सामना खेळले दोन्ही संघांना नोंद घ्या. चालू आमच्या या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या या दोन्ही संघामध्ये चालू आहे. सरांना मी विनंती करतो आपण सुद्धा आमच्या या देवीचं जे विनंती करतो की आपण सुद्धा या गाण्याचे आणि 2 शब्द बोलावे ही सरांना विनंती आहे. दुसरे खेळाडू प्रेक्षकाने बाहेरून आवाज द्यायचा नाही. असं गावदेव वडवली संपल्यानंतर सर आपल्याला 2 शब्द बोलतील. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी 12 नंबर जर्सीचा कुरुमवाडीचा हा खेळाडू पाहूया काय करते. तुरतुर बोलतो ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात गडी मारण्याचा प्रयत्न असतो फक्त संघासाठी पण मात्र त्याला बाहेर गेलेलं आणि मात्र तो बाद होतोय. आज गावदेवी वडवली हा चांगला त्यांच्या आघाडीवर आहे आणि कुरुमवाडी हा पिछाडीवर आहे. तर पाहूया हो 9 नंबरचा जर्सीचा खेळाडू काय पॉइंट आणि शेवटची 3 मिनिटं शेवटची 3 मिनिटे कोण जिंकेल आणि कोण हरेल हे मात्र दोन्ही आता संघामध्ये पाहूया. 3 मिनिटांमध्ये काय घडतंय ते. कुरुमवाडीचा काय समजे ना काय चालत एक गडी बाद केला तो वडवली या संघाचा. कारण थोडस जास्त काही फरक नाही. थोडासा कोणी संघामध्ये विजय होऊ शकतो. 4 नंबर जर्सीचा पाहूया तेवढाच ताकदीचा रायडर आहे मात्र आज संघासाठी काय करते गावदेव वडवलीचा हा खेळाडू. शेवटची 2 मिनिटं फक्त कुरुमवाडीचा खेळाडू. आम्ही आजच्या या स्पर्धेला
आणि तो हलक्या आणि स्वस्त दरामध्ये तो बाद झाला. ज्या सर्व सहकार्याने आम्हाला स्वीकार करून आल्याबद्दल आम्ही त्या सर्व साहेबांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आमच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री सचिन नाना परबळकर साहेब, उद्योजक कोंडे पंचतन शिवसेना विभाग प्रमुख ऐरोली साहेबांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तसेच आमच्या स्पर्धेचे उद्घाटक श्री शंकर कदम साहेब यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. असंच तुमचं सहकार्य आम्हाला दरवर्षी लाभलं पाहिजे हीच आम्ही अपेक्षा करतो. चला तुरुवाडीचा 2 नंबरचा खेळाडू आणि मागे परतला. आपल्या संघासाठी काहीतरी करायचं आणि गावासाठी या टीम जिंकण्यासाठी पाहूया काय करतात. याला प्रत्युत्तर देण्यासाठी आलाय तो गावदेव वडवलीचा 9 नंबर जर्सीचा खेळाडू. तोही मागे परतण्याच्या नाही त्यांनी 1 पॉइंट मात्र घेऊन जाण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि तो नक्कीच घेऊन जातोय. आणि